सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। श्री 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 राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय 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 जय राम। श्री राम
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता राऊत ओंकार साधना घेतील, मग आपण दासबोधाच्या समासाचं वाचन करू. माझी आवाज येतोय ना माझा? हो येतोय. हा, नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राण आकर्षण क्रियेने करूयात. जिथं आपण बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असेल तर सुखासन, अर्ध पद्मासन किंवा पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे मंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम,
सोहम, 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 सोहम. स्टॉप. आता आपण ओंकार करणार आहोत. 5 वेळा ओंकार. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार घंटा नादेसारखा दीर्घ, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंका नादेसारखा गंभीर असावा. जेवढा आपला श्वास आहे तेवढ्या श्वासातल्या अर्ध्या श्वासात म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केल्याचा कधीही चांगला. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. 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 शांत, शांत, शांत. आपण जर तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकार जो जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. There is anahat chakra in chest area. Try to visualize thumb size bright flame in the chest area. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. परत एकदा 2 वेळा ओंकार. घर्षणयुक्त पूरक. पूरक. दुनियाचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हातांनी चेहरा काप करूयात. हरि ओम. नमस्कार. 21 समासी दासबोध. समास 5वा. शिष्य लक्षण. श्रीराम समर्थ. श्रीराम. मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण. आता सच्छिष्याची ओळखण सावध ऐका श्रीराम.
सद्गुरु वीण सच्शिष्य तो वाया जाय विशेष निशेष का सच्शिष्य वीण विशेष सद्गुरु शने श्रीराम. उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले किडखाद काते उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडिला श्रीराम. तैसा सच्छिष्य ते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही श्रीराम. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परी शिष्य अनाधिकारी भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र दैसा श्रीराम. तैसे एका वीण एक होत असे निरर्थक परलोकींचे सार्थक ते दुरावे श्रीराम. म्हणून सद्गुरु आणि सच्शिष्य तेथे नरगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे एक करा श्रीराम. सुभूमी आणि उत्तम कण उगवेना प्रजन्ये वीण तैसे अध्यात्म निरूपण नसता होये श्रीराम. शेत पेरले आणि उगवले परंतु निगे वीण गेले साधने वीण तैसे झाले साधकासी श्रीराम. जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे पीक आली आहे उगे राहो चिनये श्रीराम. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे श्रीराम. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू सत्कर्म सद्भावना पारू पावई भवाचा श्रीराम. सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर श्रीराम. ऐसे अवघेच मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी श्रीराम. येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरु पासी सद्गुरु पालटी अवगुणासी नाना येतने करुणी श्रीराम. सद्गुरुचेनी असित शिष्य पालटे परंतु सच्छिष्य असद्गुरु न पालटे काजे थोर पण तुटे म्हणून या श्रीराम. या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे नाही तरी होईजे पाषांडावर पडे श्रीराम. येथे सद्गुरुची कारण येर सर्व निकारण तथापि सांगो ओळखण सच्शिष्याची श्रीराम. मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सच्शिष्य श्रीराम. शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे विचारशील शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी श्रीराम. शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे शुचिष्मंत शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी श्रीराम. शिष्य पाहिजे साक्षपी विशेष शिष्य पाहिजे परमदक्ष शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा श्रीराम. शिष्य पाहिजे अतिधीर शिष्य पाहिजे अतिउदार शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी श्रीराम. शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता श्रीराम. शिष्य पाहिजे परमशुद्ध शिष्य पाहिजे परमसावध शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा श्रीराम. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा श्रीराम. शिष्य पाहिजे युक्तिवंत शिष्य पाहिजे बुद्धिवंत शिष्य पाहिजे संता संत विचार घेता श्रीराम. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा शिष्य पाहिजे दृढव्रताचा शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील श्रीराम. शिष्य असावा सात्विक शिष्य असावा भजक शिष्य असावा साधक साधन करता श्रीराम. शिष्य असावा विश्वासी शिष्य असावा काया क्लेशी शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे श्रीराम. शिष्य असावा स्वतंत्र शिष्य असावा जगमित्र शिष्य असावा सत्पात्र
सर्व गुणे श्रीराम. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा, परमशुद्ध श्रीराम. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्तलेही श्रीराम. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविरतापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विशी श्रीराम. बहुदुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ पाणे, संसार दुःखाचे निवणे, वैराग्य उपदे श्रीराम. दया संसाराचा त्रास, तयासीच उपदे विश्वास, विश्वास बळे दृढकास, धरिली सद्गुरुची श्रीराम. अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडाली, नाना यळचरी तोडिली, मध्येची सुख दुःखे श्रीराम. या कारणे दृढ विश्वास, तोची जाणावा सच्छिष्य, मोक्षाधिकारी विशेष, आग्रगण्यो श्रीराम. जो सद्गुरु वचने निवाला, तो सायोज्यतेचा आखिला, संसार पांगे पांगिला, नवते कदा श्रीराम. सद्गुरुहून देव मोठा, दयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे श्रीराम. सद्गुरु स्वरूप ते संत, आणि देवास मांडेल कल्पांत, तेचे कैचे उरेल सामर्थ्य, हरिहरांचे श्रीराम. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मादिक, अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेना श्रीराम. गुरुदेवास बराबरी, करी तो शिष्य दुराचारी, भ्रांती बैसली अभ्यांतरी, सिद्धांत नेणवे श्रीराम. देव मनुषी भाविला, मंत्री देवपणासी आला, सद्गुरु नवचे कल्पिला, ईश्वराचे नी श्रीराम. म्हणून सद्गुरु पूर्णपणे, देवाहून अधिक कोटी गुणे, दयासी वर्णिता भांडणे, वेदशास्त्री लागली श्रीराम. असो सद्गुरु पदापुढे, तुझे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे, माया जनित श्रीराम. अहो सद्गुरु कृपा दयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञान बळे वैभवासी, तृण तुच्छ केले श्रीराम. सद्गुरु कृपेचे नि बळे, अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे, माये सहित ब्रह्मांड सगळे, दृष्टी सनये श्रीराम. ऐसे सच्छिष्याचे वैभव, सद्गुरु वचनी दृढभाव, तेणे गुणे देवराव, त्वयेची होती श्रीराम. अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतर शुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचने निवाले, सच्छिष्याईचे श्रीराम. लागता सद्गुरु वचन पंथे, झाले ब्रह्मांड पालसे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे, पालट न धरिजे श्रीराम. चरण सद्गुरु सगेले, सच्छिष्य ऐसे निवडले, क्रिया पालटे झाले, पावन ईश्वरी श्रीराम. ऐसा सद्भाव अंतरी, तेची मुक्तीचे वाटे करी, येरमाईक वेशधारी, असच्छिष्य श्रीराम. वाटे विषयांचे सुख, परमार्थ संपादने लौकिक, देखो वेखी पडत मूर्ख, शरण गेले श्रीराम. झाली विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार, मळीन झाला श्रीराम. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला श्रीराम. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मतिमंद, लोधला कामी श्रीराम. सुकर पूजिले विलेपने, महिसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने, विवेके बोधिला श्रीराम. रासभ उकरडा लोळे, तयासी परिमळ सोहळे, उलूक अंधारी पळे, तया केवी हंस पंगती श्रीराम. तैसा विषयधारींचा बराडी, गाली अधःपत्नी उडी, तयास भगवंत आवडी, सत्संग कैचा श्रीराम. वर्ती करुणी दाताळी, स्वानपुत्र हाडे चगळी, तैसा विषयी तळमळी, विषय सुखा कारणे श्रीराम.
तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन तैसे विषयशक्ता ज्ञान जिरेल कैचे श्रीराम. रासभे राखता जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला नवचे तैसा आशक्ताला परमार्थ नाही श्रीराम. मिळाला राजहंसांचा मेळा तेथे आला डोंबकावळा लक्षून विष्ठेचा गोळा हंस म्हणवी श्रीराम. तैसे सज्जनाचे संगती विषयी सज्जन म्हणविती विषय अमो आमेद्य चिंती गोळा लक्षिला श्रीराम. काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी श्रीराम. असो वैसे पडत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगती स्वइच्छा श्रीराम. वैशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषय दास मानावा भक्तराज केवी श्रीराम. तैसे विषयी बापुडे त्यास ज्ञान कोणीकडे वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले श्रीराम. ऐसे शिष्य परमनष्ट कनिष्ठांमध्ये कनिष्ठ हीन अविवेकी आणि दृष्ट खळखोटे दुर्जन श्रीराम. ऐसे जे पापरूप दीर्घ दोषी वज्रलेप तयास प्राचित अनुताप उद्भवता आहे श्रीराम. तेही पुन्हा शरण जावे सद्गुरु संतोष व्हावे कृपा दृष्टिया जालिया व्हावे पुन्हा शुद्ध श्रीराम. स्वामी द्रोह दया घडे तो यावत चंद्र नरकी पडे तयास उपावची न घडे स्वामी दुष्टल्या वाचुनी श्रीराम. स्वशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले तेणे गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान श्रीराम. भाव आणिला जायाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्राकारणे श्रीराम. ऐसे केले गुरुदंड शब्द शिकला पाषांड झाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी श्रीराम. घडी एक रडे आणि पडे घडी एक वैराग्य तळे घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा श्रीराम. घडी एक विश्वास धरी सवेच घडी एक गुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा श्रीराम. काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती श्रीराम. अहंकार आणि देहपांग अनाचार आणि विषयसंग संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे श्रीराम. दीर्घसूत्री कृतघ्न पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त अभाव शीघ्र कोपी निष्ठुर परघातक श्रीराम. हृदये शून्य आणि आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविचार संदेहासी दृढ धरता श्रीराम. आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना हृदयी असे श्रीराम. ईषणा असूया तिरस्कारे निंदेस प्रवर्ते आदरे देहाभिमाने हुंबरे जाणपणे श्रीराम. क्षुधा तृष्णा आवरेना निद्रा सहसा धरेना कुटुंब चिंता ओसरेना भ्रांती पडली श्रीराम. शाब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी श्रीराम. भक्ती विरक्ती ना शांती सद्वृत्ती दीनता ना दांती कृपा दया ना तृप्ती सुबुद्धी असेच ना श्रीराम. काया क्लेशी शरीरहीन धर्मविषयी परमकृपण क्रिया पालटेना कठीण हृदये जयाचे श्रीराम. आर्जव नाही जनासी जो अप्रिये सज्जनासी जयाचे जीवी अहिरणेसी परन्यून दिसे श्रीराम. सदा सर्व काळ लटिका बोले माई कलापणिका क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही श्रीराम. परपीडे विषयी तत्पर जैसे विंचवाणी विखार तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकळांचे श्रीराम. आपले झाकी अवगुण
ओढिलासी बोले कठीण, मिथ्या गुणदोषे विण, गुणदोष लावी श्रीराम. स्वये पापात्मा अंतरी, पुढिलाची कणवन करी, जैसा हिंसक दुराचारी, परदुःखे क्षणेना श्रीराम. दुःख पराव्याचे नेणती, दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती, आपुले मनी श्रीराम. स्वदुःखे झुरे अंतरी, आणि परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त येमपुरी, राजदूत ताडिती श्रीराम. असो ऐसे मदांध बापुडे, तयासी भगवंत कैचा जोडे, जयास सुबुद्धी नावडे, पूर्व पातके करुणी श्रीराम. तयास देहाचा अंती, गात्रे क्षीणता पावती, जीव लगे ओसंडिती, जाणवेल तेव्हा श्रीराम. असो ऐसे गुणा वेगळे, ते छच्छिष्य आगळे, दृढभावार्थे सोहळे, भोगती स्वानंदाचे श्रीराम. जये स्थळी विकल्प जागे, कुळाभिमान पाठी लागे, ते प्राणी प्रपंच संगे, हिंपुटी होती श्रीराम. जेणे करिता दुःख झाले, तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले, पुन्हा दुःख श्रीराम. संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकले, ऐसे जाणून अनहित केले, ते दुःखी होती स्वये श्रीराम. संसारी सुख मानती, ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकिती, पडत मूर्ख श्रीराम. प्रपंच सुखे करावा, परिकाही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे श्रीराम. इति श्री रामदास म्हणे, ऐसी शिष्यांची लक्षणे, सांगितली ते जाण, श्रोती ओळखावे श्रीराम. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. माझा आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो. हो, येत आहे. हा. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. समर्थ वाङ्मयामध्ये सद्गुरू आणि शिष्याची संकल्पना काय आहे हे आपला विषय आहे. आपला अभ्यास या दिशेमध्ये कडे, म्हणजे फक्त समासाच्या दृष्टीने न पाहता, कारण जसं आपल्याला माहिती आहे, विदित आहे की सद्गुरु समास, सद्गुरु लक्षण समास आणि शिष्य लक्षण समास जो जुन्या दासबोधामध्ये चौथा आणि पाचवा आहे, जो सध्या चालू आहे जुन्या दासबोधाचा अभ्यास, तर त्याशिवाय ही समर्थ वाङ्मयामध्ये सद्गुरु बद्दलची काय संकल्पना आहे, शिष्याबद्दलची काय संकल्पना आहे, ते सर्व एका ठिकाणी आपल्याला आणता येईल का, त्याचा त्याप्रमाणे अभ्यास करता येईल का, त्याप्रमाणे त्यातले मोती वेचून आम्ही त्याला लक्षात ठेवता येईल का. कारण समर्थ वाङ्मय सुद्धा अफाट आहे आणि अफाटामध्ये आम्हाला जे आहे ते आपलं सद्गुरूच्या साह्याने, दासबोधाच्या साह्याने, समर्थ कृपेच्या साह्याने आम्हाला तेवढे मोती वेचून घ्यायचे आहे, जे आम्हाला जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा लाभ होईल. आणि ज्या योगे आत्मज्ञानाकडे आमची पुढे वाटचाल चालत राहील. तर सद्गुरु वाङ्मय जेव्हा म्हटलं समर्थ वाङ्मय, तेव्हा त्याच्यामध्ये जुना दासबोध, नवीन दासबोध आणि त्याच्यानंतर समर्थ वाङ्मयामध्ये अभंग सुद्धा येतात. आत्माराम सुद्धा त्या ठिकाणी येतो. तर पाहायचं आपण कुठपर्यंत या ठिकाणी जे आहे ते आपली व्यापकता जाते, तेवढं आपल्याला त्यातून जे आहे, जे प्रॅक्टिकल आहे, जे आम्हाला साधनेला आवश्यक आहे, तेवढे जे आहे ते मुद्दे त्या ठिकाणी उचलायचे. आता तसं जर म्हटलं तर नवीन दासबोधामध्ये जो आहे तो आपल्याला एक
समासमध्ये एक दशक मध्ये चौथा समास जो आहे तो सद्गुरु स्तवनाचा आहे, आपल्या सर्वांना माहिती. त्याच्यानंतर 11व्या दशकामध्ये 6वा समास जो आहे तो महंत निरूपणाचा आहे. त्याच्यामध्ये आता आपण जो वाचतो आहोत ते गुरुलक्षण आहे नवीन दासबोधामध्ये 5.2, पण 5.1 गुरुनिश्चयाचा आहे नवीन दासबोधामध्ये. ह्याच्यानंतर मग जे आहे ते शिष्याबद्दलच आहे, की याचा पुढचा समाज जो आहे तो शिष्य लक्षण आहे, जो आज आपण वाचला. आता आपलं सद्गुरू आणि शिष्य जुना दासबोधाचं जे ओव्या आहेत त्या झालेल्या आहेत. 104 ओव्या ह्या आहेत, त्याही सुद्धा 100च्या जवळजवळ ओव्या आहेत. तर ते जवळजवळ 200-225 ओव्या ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत जुन्या दासबोधामध्ये. त्याच नवीन दासबोधामध्ये पण आहे. त्याच्याशिवाय इतरही ओव्या आहेत. तर इतर ओव्या ज्या आहेत त्या कशा आहेत म्हणे ते उपदेश निरूपण म्हणून 11वं दशक आणि 9व्या समासामध्ये आलाय. त्याच्यानंतर शिकवण निरूपण 13वं दशक 10वा समास म्हणून आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण जर पाहायला गेलं तर बरंच समाज वाङ्मय सद्गुरू आणि शिष्य त्यांनी उपदेशाने म्हणा निरूपणाने म्हणा समृद्ध केलेलं आहे. प्राचीन काळाची जी सद्गुरू शिष्य परंपरा आहे, जे मागच्या वेळेस मी बोललो होतो, म्हणजे जे आहे ते गुरु असायचे आणि शिष्य त्या ठिकाणी असायचे. म्हणजे त्याच्यामध्ये म्हटलं होतं त्यांनी की भारतामध्ये पूर्वीपासून ही जी परंपरा आहे प्रश्नोपनिषदामध्ये ही परंपरा त्यांनी नमूद केलेली आहे. काय केलंय तर म्हणे भारद्वाज सुकेशा शैब्य सत्यकाम वगैरे जे आहे इत्यादी 6 ऋषी त्यांनी शिष्यभावाने पिपलाद मुनीकडे जे आहे ते विनंती केली. आणि मुनींनी त्यांना काय म्हटलं की तुम्ही वर्षभर इथे राहा, वर्षभर तपश्चर्या, वर्षभर ब्रह्मचर्य वगैरे सर्व पालन करा आणि अध्यात्माचे धडे घेत राहा. तशी शिष्य परंपरा असं एवढंच सांगायचं त्याच्यामध्ये. आता ही शिष्य परंपरा आजची कशी आहे तर म्हणे ही शिष्य परंपरा आज सुद्धा जे आहे डॉक्टर काकांच्या चरणी बसून आपण आता इतक्या वर्षापासून जो आहे दासबोधाचा अभ्यास चालला आहे, त्यांच्याकडे जे श्रवण झालं आहे, बदलत्या काळात बदलत्या स्वरूपाची आहे, पण ती शिष्य परंपरा तशीच आहे. आणि भारताची ही एक म्हणजे जगाला देणगी आहे असं म्हणायला हरकत नाही की ही शिष्य परंपरा गुरु शिष्य परंपरा जी भारतामध्ये आहे तशा प्रकारची कदाचित इतर ठिकाणी तेवढी तशी तेवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये विस्ताराने तेवढी कदाचित नसावी. मला असं म्हणायचंय की हे सर्व काय शेवटी अध्यात्माचा उपयोग काय की आमचं जे जीवन आहे या जीवनाला आम्ही कसं सुखरूप करावं. आता जीवनाला सुखरूप करण्याचे 2 मार्ग आहेत. पहिले तर हे की जीवन म्हणजे काय तर म्हणजे जीवन म्हणजे जे आहे ते एक प्रकारचं वाहतं पाणी आहे, त्याला जीवन म्हणतात. मग जीवनामध्ये आम्ही काय पाहतो तर म्हणजे आम्ही पाहतो सुख पाहतो, दुःखामध्ये पाहत नाही पण येतं, लाभ पाहतो पण हानी येते, जय पाहतो पण पराजयाला सुद्धा कधी समोर जावं लागतं, मान पाहतो पण कधी अपमानही समोर येतो, स्तुती पाहतो पण निंदा सुद्धा समोर येते. तर हे जे द्वंद्व आहे, हे द्वंद्व जे आहे या द्वंद्वामध्ये आम्ही शोधायला जातो सुख, चिरंतन सुख, पण त्याच्या मुळाशी जे आहे एक अपरिवर्तनीय अशी जी सिच्युएशन आहे, त्याच्या मुळाशी जे आहे सच्चित आनंद असं जो आत्मतत्व आहे, जो नित्यप्राप्त आहे, जो आम्हाला जागृतीमध्ये तर आहेच आहे पण स्वप्नामध्येही आहेच आहे आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेमध्ये सुद्धा आहेच आहे, सर्व ठिकाणी तो आमच्या बरोबरच असतो. त्याला आम्ही न ओळखता ह्या द्वंद्वमय जगामध्ये त्या सुखाला शोधत जातो. आणि सद्गुरु शिष्य हे जे समर्थांचं चिंतन आहे त्यांच्या वाङ्मयामध्ये हे सांगतं की हे शिष्या तू ओळख की त्या ठिकाणी जे तू शोधतो आहो ते कुठे. जसं त्या म्हाताऱ्या बाईची कथा आहे की ती सुई जी आहे ती शोधत होती की माझी सुई कुठे गेली, तर बाहेरचं रात्रीचं वेळ होती, बाहेरचं लाईट होता आणि त्याच्या खाली शोधत होती आणि इतरही लोक आले आणि तिला मदत करू लागले. मग एकाने विचारलं अरे बाई तुझी ती सुई एक्झॅक्टली कुठे पडली ते सांग, म्हणजे मी तुला करून देतो व्यवस्था त्याची, शोधतो, तू काळजी करू नको, तू म्हातारी बाई आहे. तर तिने सांगितलं की तिथं म्हणे आतमध्ये झोपडीत सुई पडली होती. तर म्हणे झोपडीत पडली होती इथे कशाला शोधते, तर म्हणे लाईट नाही झोपडीमध्ये, लाईट इथेच आहे.
तर तशाच प्रकारचं एक लाईटनी झोपडीमध्ये म्हणजे आहे एका ठिकाणी शोधतो दुसऱ्या ठिकाणी, द्वंद्वमय जीवनामध्ये आम्ही जे चिरंतन सुख शोधण्याचा जो प्रयत्न करतो आहोत ते जागाच सुख आहे. हे परत परत का हे काही माहिती नाहीये तुम्हाला असं नाहीये, सर्व माहिती आहे. याचं पुष्कळ वेळा जे आहे ते सर्वांना पाठ झालेलं आहे, पाठही झालेलं आहे, अनुभव आहे. प्रत्येक ठिकाणी ते सांगितलं जातं. प्रत्येक अध्यात्म विवेचनामध्ये याचा आठवण केली जाते. ह्या आठवणाशिवाय जो आहे ते अध्यात्म सत्र पुरं होत नाही. तरी पण म्हणजे जे आहे ते सांगत तात्पर्य या ठिकाणी हे फार महत्वाचं आहे. कारण आम्ही जीवन जे जगतो आहोत ते कसं जगतो आहोत, द्वंद्वमय जीवन जगतो आहोत, पण त्याच्या पाठीमागचे जे सत्य तत्व आहे ते आम्ही शोधावं. आणि त्याच्याकरता आम्हाला काय होतं तर म्हणजे सद्गुरू लागतो. आम्ही शिष्य बनावं आणि सद्गुरूला शोधावं. तर अशा प्रकारचं सद्गुरू शिष्य लक्षण, सद्गुरू शिष्य रिलेशनशिप हे या ठिकाणी आम्हाला जे आहे ते दाखवत आहे की म्हणजे द्वंद्वरूप ह्या जीवनामध्ये हृदयस्थ परमेश्वर हा आनंदरूप परमात्मा, परमानंद देणारा तो ह्याच ठिकाणी आहे आणि तो नित्य आहे आणि तो प्राप्त आहे. हाच एक जो आहे तो, असं जर कोणी आम्हाला सांगतं तो सद्गुरू, असं ज्याला अनुभव आहे तो सद्गुरू. हा समाजातला परमपुरुष, आदर्श पुरुष. समर्थांचा आदर्श पुरुष म्हणजे कोण म्हणजे हाच, असं श्री गुरु बेलसाने त्याला सांगितलंय त्या ठिकाणी. तर हे सर्व जे आहे शेवटी माझं नाहीच आहे, हे सर्व संतांनी सांगितलेलं आहे जे या ठिकाणी नमूद करतो आहोत. तर असा सद्गुरूचं जे आहे त्यांनी महिमान सांगितलंय की असा जो महिमा की जर सद्गुरूंनी ज्याला ओळखला आहे, त्या तत्वाला ओळखला आहे, त्या तत्वाचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि तो लोकांना जे आहे ते सर्वांना देतो आहे. म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू असं विचारसागरांनी सद्गुरूबद्दल म्हटलं आहे. म्हणजे ज्याचं श्रोत्र म्हणजे त्याचं जे आहे जे त्याच्या गुरुकडून त्याचं जे आहे ते श्रवण पूर्ण झालेलं आहे, मनन झालेलं आहे, संशय सर्व निवृत्त झालेले आहे आणि त्याला अनुभव आलेला आहे. आणि जो ब्रह्मनिष्ठ आहे म्हणजे अनुभव आलेला आहे म्हणून ब्रह्मनिष्ठ. तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू म्हणजे तो ही कॅन ट्रान्सफर दॅट नॉलेज टू अदर्स, असा तो दयाळू. तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू जो आहे परमपुरुष त्याला म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात. आणि असा सद्गुरू जो आहे तो, अशा सद्गुरूकडनं आम्हाला जे आहे ते ज्ञान घ्यायचं आहे. अशा सद्गुरूचा सहवास त्या ठिकाणी करायचा आहे. कारण काय आहे की बुद्धीत फरक करण्याकरता दुसऱ्या बुद्धीची आम्हाला आवश्यकता पडते आणि ती लाईव्ह असली पाहिजे. म्हणजे ग्रंथामध्ये आहे ते बरोबर आहे, शास्त्रामध्ये आहे ते बरोबर आहे, पण अशी लाईव्ह बुद्धी असेल जी आत्मबुद्धी आहे, अशी जी आत्मबुद्धी ज्या ठिकाणी आहे ते त्याच्याकडनंच आम्हाला जे काय होईल तर म्हणजे आमच्या बुद्धीत फरक होईल. म्हणजे सद्गुरू बद्दलच हे चाललेलं आहे आपला की सद्गुरू जो आहे तो आम्ही का कुणाला म्हणतात आणि आम्ही त्याचा सहवास का करावा. मग तो पुष्कळ वेळा असं होतं की जे आहे ते आम्हाला असं वाटतं की बा इतके वर्ष झाले आणि आम्हाला तर की असं लाभ झालेला दिसत नाहीये. आमचं जीवनाचं जे संकल्पना आहे त्या बदललेल्या काही आम्हाला वाटत नाही. तर हे कसं काय, त्यामुळे आमचे जितके पूर्वसंस्कार असतील, जितके पूर्वसंस्कार ह्याच्या विरुद्ध दिशेला असतील ते आमचे सर्व आड म्हणून येतील, ते पहाड म्हणून समोर येतील. मग त्या पहाडाला कापायला वेळ लागतो की नाही वेळ. आता आपण पाहतो ना उत्तराखंडामध्ये जे काही नवीन मार्ग बनवण्याचे ज्या प्रयत्न सुरू झाले त्या ठिकाणी, तर त्या प्रयत्नांमध्ये पुष्कळशा बाधा आल्या, खूप अडचणी आल्या त्या ठिकाणी. तर तसंच आम्हाला सुद्धा जे आहे ते पहाड मध्ये येतात, खूप अडचणीमध्ये येतात, दऱ्याखोऱ्यामध्ये येतात. काय येतात तर म्हणजे आमचे पूर्वसंस्कार त्याप्रमाणे आहे की ते आम्हाला त्या बाजूला जाऊ देत नाही, ते आम्हाला द्वंद्वमय जीवनाकडे ते परत परत जे आहे ते घसीटतात. म्हणून लाईव्ह सद्गुरू ज्याला आपण म्हणतो की सद्गुरूचा सहवास त्या ठिकाणी जो आहे तो असेल तर त्या ठिकाणी जे आहे ते छेदन प्रक्रिया जी आहे ती आणखीन बऱ्यापैकी चांगल्यापैकी त्या ठिकाणी होते. म्हणजे परत परत गुरुवचन जे आहे ती आमच्या कानावर पडल्याने काय होईल तर म्हणे गुरुवचन परत परत कानावर पडल्याने त्यातून जे संशय होईल परत गुरुवचनाने जो आहे ते संशय निवृत्त होतील म्हणजे मनन. आणि त्याच्यानंतर त्याचा अनुभव आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये येऊ लागेल. म्हणजे अखेर गुरुवचनामुळे देहबुद्धी ही जाईल आणि शिष्याला जो आहे तो काय होईल तर म्हणे त्या ठिकाणी परमानंद होईल. परमानंद ही शेवटली अवस्था आहे, पण त्या ठिकाणी जे आहे ते सुरुवातीला काय होईल
तर म्हणे जे आहे ते सुरुवातीला जे आहे ते त्याच्या वासना कमी होतील. म्हणजे खरी कृपा ज्याला म्हणतो. आता गुरुकृपा म्हणजे हे नाही की मला काहीतरी जॉब हवाय, मला मूल हवंय, माझी सांपत्तिक परिस्थिती कष्टमय आहे, तर तिथे काहीतरी मला त्यांची कृपा होऊन मला काहीतरी मिळावं, अशा प्रकारची गुरुकृपा म्हणत नाही अध्यात्मामध्ये. तर खरी कृपा कोणती आहे तर म्हणे खरी कृपा जी आहे ती कशा प्रकारची आहे. बरं, आता खरी कृपा सांगायच्या पहिले हे पण आहे की जे की आम्हाला मिळतंय ते प्रारब्धाधीन आहे. आज आमच्याकडे गाडी आहे, आज आमच्याकडे गाडी नाहीये, मोठं घर आहे, छोटं घर आहे, घरात सांपत्तिक स्थिती ठीक आहे नाहीये, हे सर्व कसं आहे तर म्हणे हे प्रारब्धाधीन आहे. ह्या ठिकाणी जे आहे ते गुरुकृपेचा भाग त्या ठिकाणी नाहीये. बलकी असं म्हणायला हरकत नाही की त्याचं सांपत्तिक स्थिती खूप छान असेल तर त्या ठिकाणी गुरुकृपा कदाचित कमी असावी. कारण की गुरुकृपा कशाला कोणती म्हणते की मला जे आहे ते तुझी कृपा हवी, तर म्हणे बरं, म्हणे कृपा हवी तर काय हवं तर म्हणे मला नेहमीच दुःख दे. म्हणजे असं का तर म्हणे मग तुझी आठवण मला राहील. तर मायाजाळामधनं जो दूर करतो त्याला ते सद्गुरू म्हणतात. माया वाढवतो त्याला सद्गुरू नाही म्हणत. जो मायात अडकण्याकरता मदत करतो तो गुरु, तो सद्गुरू नाही. आता गुरु आणि सद्गुरू मध्ये फरक झालेला आहे या ठिकाणी. आणि ओघामध्ये त्याचा सुद्धा विचार होईल. पण खरी कृपा काय आहे तर म्हणजे खरी कृपा ही आहे की वासना कमी होणं. खरी कृपा काय आहे तर म्हणे आसक्ती कमी होणं. खरी कृपा काय आहे तर म्हणे कर्तृत्व आपल्याकडे न घेणं. म्हणजे मी करतो आहे, करता करविता तो आहे. कठपुतलीच्या बाहुलीमध्ये बाहुली जर म्हणेल की मी करता आहे, राजा राणी झालेले आहे, राणी म्हणेल की मी राणी आहे, आणि वरतून तो चालवणारा जो आहे त्याच्याबद्दलचं त्यांना जर भान नसेल आणि म्हणत असेल की मीच करताय म्हणून, तर म्हणे हे कर्तेपणाची भावना त्याच्या ठिकाणी पोचणं, आपल्या ठिकाणून जाणून त्याच्या ठिकाणी पोचणं, हा जो मार्ग आहे, हा जो कन्सेप्ट आहे, म्हणे असं जर होत असेल की करता करविता तोच, और हमें राजी उसमें जिसमें तेरी रजा आहे, ये भी भाऊ आहे वो भी भाऊ आहे, करता तूच आहे, तू जसं ठेवशील तसं आम्ही ठेवणार. कारण आमचं प्रारब्ध आम्हाला माहित नाही की आमचं प्रारब्ध आम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये ठेवेल. तर हे माहीत नसल्यामुळे जे काही आमच्या समोर येतं आहे ते प्रारब्धामुळे येतं आहे. आणि म्हणून आम्ही म्हणायचं की बाबा हम है राजी उसी में. तर असं जर त्या ठिकाणी आमचं कन्सेप्ट येणं, ह्याला गुरुकृपा म्हणतात. आणि हे कन्सेप्ट परत परत विसरणं, त्याप्रमाणे कार्य न करणं, ही गुरुची कृपा नाहीये. तर गुरुकृपा खरी तीच ज्या ठिकाणी जगन मिथ्या वाटणं. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, हे जे शंकराचार्यांचं वचन आहे की परिवर्तनशीलच्या मागे अपरिवर्तनशील तत्व जे आहे तेच ब्रह्म आहे, तेच खरं आहे, ते सुखरूप आहे, ते आनंदरूप आहे, आणि त्याची अनुभूती यायची. आणि जगन मिथ्या हे जे सर्व द्वंद्वमय जगत आहे या ठिकाणी, त्याचं आम्हाला कसं वाटायचं की म्हणे हो ते समोर आहे पण परिवर्तनशील असल्यामुळे ते तसंच राहणार, म्हणून त्याच्यामध्ये आसक्ती ठेवता कामा नये, ममत्व ठेवता कामा नये, अहंता ठेवता कामा नये. अशा प्रकारचा जर विचार त्या ठिकाणी झाला तर मग याचा अर्थ हा होतो की जगन मिथ्या वाटायला सुरुवात होते. आणि ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असा जर अनुभव हळूहळू जर आहे आम्हाला त्या ठिकाणी येत असेल, द्वंद्वमय परिस्थितीमध्ये राहून आम्ही अद्वंद्वमय परिस्थितीमध्ये तटस्थ भूमिकेमध्ये, साक्षी भूमिकेमध्ये जर असत असू, ते खरोखरच सद्गुरूची कृपा आहे. आता हे सद्गुरू लक्षण समाज चाललेले आहे, सद्गुरूचं काय महत्व आहे या ठिकाणी, म्हणून हा सर्व चिंतन या ठिकाणी सद्गुरू चिंतन चाललेलं आहे. जसं मी परत म्हटलं की शिष्यलक्षण जरी समास या ठिकाणी वाचला गेला असला तरी पण सद्गुरू आणि शिष्य यांच्याबद्दलचं समर्थ वाङ्मय काय सांगता आहे याचा विचार जो आहे आपण पुढे मांडणार आहोत, आणि त्याप्रमाणे जो आहे तो पुढे जात आहोत. मग दुसरं काय होतं तर म्हणजे जीवित्व भ्रांती नाहीशी होणं. मी जीव आहे, मी करणारा आहे, मी आणि माझं आणि मी सर्व काही, तर ही जी एक भ्रांती आहे याच्याबद्दलचा एक कन्सेप्ट जो आहे तो आमचा, ह्याची पकड ढिली होते हळूहळू. आणि सर्वदूर जे आहे ते मग अशी पकड ढिली झाली की परमेश्वराचा अनुभव जो आहे तो इतर ठिकाणी सर्व ठिकाणी असा येतो, करुणा वाढते त्या ठिकाणी. तर मला असं म्हणायचं या ठिकाणी की हे सर्व सद्गुरूची
जो सद्गुरूच्या सहवासामध्ये राहून ज्याला हे सर्व मिळतं तो खरा सद्गुरू आणि ती खरी कृपा सद्गुरूची, असं मला या ठिकाणी सांगायचंय. म्हणजे आहे काय की वेदांत तत्वज्ञान हे अद्वैत तत्वज्ञान जे आपलं आहे या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये सिद्धांत आहे शास्त्राची, त्या ठिकाणी आपल्याला प्रचिती येते, शास्त्रामधनं प्रचिती घ्यायची असं म्हणूया आपण. अद्वैत सिद्धांताची शास्त्रामधनं प्रचिती घ्यायची. आणि धारांत म्हणजे सद्गुरू कसा आहे की ज्यांनी अद्वैताची घेतलेली प्रत्यक्ष अनुभूती आहे असा तो सद्गुरू. तो वेदांत सिद्धांत आणि धारांत याची पहावी प्रचिती, अशी त्रिविधा प्रचिती जी आहे ती या ठिकाणी आम्हाला घ्यायला हवी आणि ती सद्गुरूकडून मिळते, असे या ठिकाणी जे आहे ते सांगायचं आहे मला. तर अशा प्रकारे ही दोन अंग या ठिकाणी सांगितली की एक अंग जे आहे ते वर्तमान जीवन रचनेमध्ये परिवर्तनशील जे आहे हे एक अंग आमचं आहे. दुसरं काय आहे तर म्हणजे दुसरं जे आहे ते परिवर्तित जीवाला. आता परिवर्तित जीवाला म्हणजे काय, म्हणजे असं की जे आम्ही ज्या जीवनामध्ये आहो, वर्तमान जीवनामध्ये जे आहो, हे जीवन कसं आहे तर म्हणजे हे परिवर्तनशील आहे. बरोबर, ठीक आहे. मग ह्या जीवाला शिवाची ओळख करून देणं हा दुसरा भाग झाला. परिवर्तनशील जगत आहे हे समजून येणं आणि त्याच्यानंतर मी शिव आहे, मी अपरिवर्तनशील आहे हा अनुभव येणं, हे जे दोन भाग आहे याच्याबद्दल सद्गुरू आम्हाला जे आहे ते सांगतात. सद्गुरूचं शरीर आम्हाला दिसतं आणि त्यांचं शरीर आणि आमच्या शरीरामध्ये काही फरक नाही, सद्गुरूच्या शरीरामध्ये आमच्या शरीरामध्ये. पण ज्या अर्थाने आम्ही आपलं शरीर पाहतो, समजतो आम्ही आमच्या शरीराला, त्या अर्थाने त्या कन्सेप्टनी सद्गुरू पाहतात का? मी आणि माझं नातेवाईक, माझं ऑफिस, माझं राष्ट्र, माझा समाज, माझा धर्म, सर्व काही जे आहे मी आणि माझं, हे जे माझं जो कन्सेप्ट आहे, सद्गुरू जो या ठिकाणी आहे ते कशा प्रकारे त्यांची दृष्टी आहे, अशाच प्रकारची दृष्टी आहे का? म्हणजे त्यांची दृष्टी काय आहे तर म्हणजे त्यांची दृष्टी अशी दृष्टी नाहीये जी आता सांगितली की मी आणि माझं. त्यांची दृष्टी हे आहे की म्हणजे मी चैतन्य स्वरूप आत्मतत्व आहे, सच्चित आनंद हृदय परमेश्वर जो या ठिकाणी आहे, सर्वदूर भरलेला आहे, की रीता ठावया राघवे विण नाही, असं समर्थांची प्रचिती होती. तर म्हणजे असं की तो सच्चिदानंद सर्वात्मा तो मी आहे, अशा भूमिकेमध्ये ते जगामध्ये जेव्हा वावरतात तेव्हा त्यांचं शरीर आणि आपलं शरीर वेगळं म्हणून काहीच नाहीये. तहान, भूक, झोप सर्व काही त्या शरीराला पण आहे आणि ह्या शरीराला पण आहे, पण तो समज त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे म्हणून ते आत्मानंदामध्ये आहे. मी सच्चिदानंद आहे, ते आत्मानंदामध्ये आहे. म्हणजे कसं आहे, त्यांचं अनंताची त्यांना ओळख झालेली आहे ह्या जीवनामध्ये, याच्यामध्ये राहून, या देहात राहून. असीम ज्ञान त्या ठिकाणी आहे आणि अखंड आनंद त्या ठिकाणी आहे आणि ते नेहमीच आत्मानंदात आहे. अशी परिस्थिती कुणाची तर म्हणजे अशी परिस्थिती सद्गुरूची, तोच खरा सद्गुरू आणि त्यालाच ते सद्गुरू म्हणतात. नाही तर अदरवाईज इट इज गुरु. मग ते दांभिक गुरु असो, खोटे गुरु असो, काय असेल ते वेगळाच हे आहे त्याच्याबद्दलचं विवेचन. पण सद्गुरू म्हणून जो आहे तो माणूस म्हणून दिसतो, पण व्यक्त दिशेला जो आहे तो इंद्रिय गोचर होणारी एक समर्थ सद्गुरूची सदवस्तू म्हणून ती आहे. म्हणजे ब्रह्म जे आहे ते एका आकार स्वरूपामध्ये आलेला आहे, अशा प्रकारचा तो सद्गुरू, की तो माणूस दिसतो पण व्यक्त दिशेला काय तर म्हणजे जे आहे ते सदवस्तू त्या शरीरात आलेली आहे. ती सदवस्तू इंद्रिय गोचर त्या ठिकाणी त्या शरीरामध्ये झालेली आहे. म्हणजे असंच म्हणायला हरकत नाही की ते सच्चिदानंद स्वरूप ज्याला ब्रह्म ज्याला आपण म्हणतो ते देहरूपामध्ये साकार झालेलं आहे, असं त्याला सद्गुरू म्हणतात. अशी भावना, अशी श्रद्धा, असा विश्वास, अशी त्या ठिकाणी जे आहे ते शिष्याची पकड त्या सद्गुरूबद्दल, सद्वस्तूबद्दल अशी असायला हवी. तेव्हाच जे आहे ते पुढे सद्गुरू आणि सत्शिष्य हे नातं जे आहे ते एक पवित्र उद्दात नातं जे आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसून येईल. तर म्हणजे आम्हाला ते जे बुद्धीने कळणार नाही, म्हणजे जाणणारा आणि जाणला जाणारा एकच होईल त्या ठिकाणी. बुद्धीने पकडायला गेलो तर बुद्धीने मिळणार नाही. म्हणजे मग ओळखायचं कसं, तर मग शेवटी ते म्हणतात की म्हणजे सद्गुरूला जर ओळखायचं असेल तर तुम्ही स्वतः सद्गुरू व्हा, तेव्हाच तुम्हाला ओळखता येईल किंवा हा हे जे आहे ही चिन्ह जी आहे
ते बरोबर मिळालं की मुक्याची खूण मुक्याने ओळखावी, उगीच का वाचा शणवावी, आणि चोरवाट चोर चोर चोराने समजावी, पुसूने कधी न सांगावी. तर गुरु खुण अशी गुरुपुत्रची जाणे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की म्हणजे त्याला पात्र होऊन आणि मग त्या सद्गुरूला जे आहे ते आपल्याला ओळखता येईल की मडकं कसं आहे. तर म्हणे मडकं मातीहून वेगळं नाही. अग्नीमध्ये ठिणकी उडतात, त्या ठिणग्या ज्या आहे त्या अग्नीपासून वेगळ्या नाही. बर्फ पाण्यापासून वेगळा नाही. तसंच सद्गुरूचं स्वरूप जे आहे, स्वस्वरूपे राहणे हाची धर्म, हा जो सद्गुरूचा धर्म आहे त्या धर्मामध्ये ते आहे, त्या धर्मानुसार ते राहतात. म्हणजे ते स्थळ काळ धर्म संप्रदाय जात भाषा जेवढे लौकिक चाललेली ती आहे त्याच्यापासून कसं आहे तर म्हणे ते अलक्षी राहुनी, म्हणजे अलिप्त आहे त्या ठिकाणी. म्हणजे ते एक प्रकारे मानव देव धारण केलेली ब्रह्मविद्याच आहे की काय. सद्गुरूला आचार्य सुद्धा छांदोग्य उपनिषदांनी म्हटलेलं आहे. तर हे सर्व जे आहे ते त्यांच्या सहवासाने आम्हाला साधतं. वासना कमी होतात, दृश्यावरील प्रेम कमी होतं, आमचे विकार मंदावतात, इंद्रिय दमन आम्हाला साधतं, आणि त्यांची अध्यात्मशक्ती क्रमाक्रमाने जी आहे ती आमच्यामध्ये येते. आणि सर्व विश्वाला आम्ही सुद्धा भगवंताची लीलाच असं समजायला आम्हाला जे आहे ते थोडं त्या दिशेने आमची वाटचाल होते. वासना कमी होते, आसक्ती सुटते, काळजी कमी होते, संशय कमी होतात, विक्षेप कमी होतात, सर्वाबद्दल करुणा आपलेपणा त्या ठिकाणी थोडासा वाढता असा दिसतो येतो, आणि निरंतर प्रसन्नता त्याच्यामुळे जे आहे ते आपल्या जीवनामध्ये प्रगट होते. हा जो जीवनाचा प्रवाह आहे हा कसा बदलतो, हा कसा सुखमय होतो, हे सद्गुरूकडनं जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून खरे प्रेम जर सद्गुरूवर करता आलं तर मग त्याच्यासारखं आणखीन काही नाही. कोणताही स्वार्थ त्या ठिकाणी नसावा, कोणत्याही जे आहे ते की मला हे मिळावं मला ते मिळावं असं काहीच नसावं त्या ठिकाणी. आम्हाला काही नको. काय हवं म्हणे तर आम्हाला फक्त आत्मदर्शन हवं. म्हणजे एकच वासना अशा प्रकारची आहे की ज्याने त्रास होत नाही, आणि ती कोणता म्हणे आत्मदर्शन, स्वदर्शन. हे जर ही जर इच्छा त्या ठिकाणी असेल तर म्हणे ह्या इच्छेपासून जे आहे दुसरे ताप उत्पवणार नाही. नाही तर बाकी जितक्या इच्छा आणि वासना आहे त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला साईड इफेक्ट किंवा असोसिएटेड इफेक्ट त्याचा मिळेल, फळ मिळेल, तसं काहीतरी त्या ठिकाणी ताप निर्माण होईल. पण मला आत्मदर्शन हवं, एवढीच एक इच्छा अशा प्रकारची आहे की ती हवी. मनापासून जे आहे आम्ही त्या सद्गुरूचं होऊन राहावं, त्याचं ऐकावं, त्यांनी काय उपदेश केलेला आहे, काय नाम दिलेलं आहे, काय साधना सांगितलेली आहे, त्याप्रमाणे जे आहे ते करत राहून सर्व जीवनच त्याच्या हातामध्ये आहे हा भाव त्या ठिकाणी जो आहे तो हवा. आणि असा जर भाव त्या ठिकाणी असेल तर मग जे आहे ते काय होईल तर म्हणे सद्गुरूपासून जे आहे ते खरोखरच मला लाभ होईल. तर समासाचं नावच सद्गुरू आहे. गुरु लक्षण, सद्गुरु लक्षण, अशा प्रकारचं हे जे नाव या ठिकाणी दिलंय. म्हणजे माझ्या बेलसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये हा जो समास आहे गुरुलक्षण लिहिला आहे, पण जुन्या दासबोधामध्ये समास चौथा सद्गुरु लक्षण लिहिला आहे. हरकत नाही, म्हणजे थोडासा जरी शब्दाचा जरी फरक असेल तरी मी हे का म्हणतो या ठिकाणी की समासाचं नाव आहे सद्गुरु, पण सुरुवात आहे त्यांनी लबाड गुरु पासून केलेली, की लबाड गुरु कोणकोणते, असं मला म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे आता असं का त्यांनी म्हटलं या ठिकाणी की लबाड गुरु का म्हटलं, लबाड का म्हटलं गुरुला, म्हणजे जे करामती दाखवती तेही गुरु म्हणी येते, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते, ही जी पहिलीच ओवी आहे या सद्गुरु समासाची. मग त्यांनी असं का म्हणावं तर म्हणे असं आहे की म्हणजे स्वभाव आहे हा मनुष्याचा की त्याला असं वाटतं की बा मला कोणीतरी गुरु म्हणावं. लोकेशणा ज्याला आपण म्हणतो, मला कोणीतरी असं म्हणावं की मी मोठा आहे. ही जी लोकेशणा आहे, ही जी लोकेशणा कशी आहे तर म्हणजे ही कामिनी कांचनपेक्षा मोठी आहे. म्हणजे मनुष्य जो आहे तो पैसे देईल आणि सांगेल की आमचं नाव अमक्या ठिकाणी लिहा. म्हणजे त्या ठिकाणी त्याला असं वाटतं की माझं नाव
आणि माझा मोठेपणा त्या ठिकाणी 4 लोकांना कळावा, लिमिटेड राहू नये. तर म्हणून तो जो आहे तो पैसे सुद्धा मोजायला त्या ठिकाणी तयार आहे. कामिनी कांचनपेक्षा ही कामना कशी तर म्हणे ही जास्त आहे. आणि जे दांभिक गुरु आहे, एखाद दुसऱ्या सिद्धी जर आल्या तर ते चमत्कार करतात आणि त्यांना मग काय होतं तर म्हणे तो एक नशासारखंच उत्पन्न होतो की आम्ही समाजाचं कार्य करतोय. कोणाची म्हैस म्हणे गेली, पुढच्या जुन्या काळची गोष्ट आहे की म्हणे काय माझी म्हैस हरवली, गुरुदेव सांगा कुठे असेल काय असेल. त्यांनी आपलं गणित मांडून लागले, सांगितलं 2 मिनिटं डोळे बंद करून की तुझी म्हैस या बाजूला गेलेली आहे. डॉक्टर काका सुद्धा सांगत होते म्हणजे त्याला असं स्वप्नामध्ये वाटलं की हा यमदेव माझ्याकडे आला. तर तो गुरुकडे गेला की असं असं मला स्वप्न पडलं. तर मग त्यांनी सांगितलं की मला जे आहे ते काय ते काळ्या रेड्यावरचं काय असा यमधर्माचं असं एक जे आहे ते सोन्याचं चांदीचं काहीतरी मला करून दे आणि मग जे आहे ते तुझं यमाचं जे आहे ते भय जाईल. अशा प्रकारची ती गोष्ट आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तो गुरु आम्हाला काय हवा आहे याच्यावर त्याचं सर्व हे आहे, फोकस आहे. आणि हा जो आहे तो त्याची बुद्धी, त्यामुळे काय झालंय तर म्हणे ही बुद्धी भ्रष्ट करते मनुष्याला, असं सुनीजींनी लिहिलं आहे की समाजकार्याची जर दशा असेल, म्हणून समाजकार्य करताना सुद्धा अत्यंत आवश्यक जे आहे ते आवश्यकता हे पाहिलं पाहिजे की असं तर नाही की आम्हाला त्याची नशा चढली म्हणजे तेच सर्व काही आहे आणि बाकी खऱ्या देवाला आम्ही विसरतो आहे, ते निष्काम कर्म आहे का, हे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आम्ही समाजामध्ये या ठिकाणी वावरतो. आता प्रत्येक मनुष्य दुबईमध्ये जो आहे तो कोणत्या ना कोणत्या समाजाशी, संस्थेशी निगडीत आहे आणि त्या संस्थेशी कार्य करताना तसं एक त्या ठिकाणी आहे अभिमान की हो बा आम्ही जे आहे ते संस्थेकरता कार्य करतो, संस्थेला देणगी देतो, काही व्हॉलंटरी वर्क करतो किंवा आणखीन काही करतो. पण हे समाजकार्य करताना जे आहे ते माझी बुद्धी जी आहे ती नशेमध्ये जाऊन खऱ्या देवाला विसरली आहे का, हे त्या ठिकाणी जे आहे ते लक्ष ठेवायला हवं. कारण की काय होतं की जे खरे गुरु असतात, खरे सद्गुरू असतात, त्या ठिकाणी चमत्कार होतात. असं नाही की चमत्कार होत नाही, पण ते करत नाही चमत्कार. आता ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ते याला तुम्ही कसं पाहाल डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणाल की वा हे हे तर म्हणजे जे आहे चमत्काराला तुम्ही कसं एक्सप्लेन कराल. तुकारामांच्या जीवनात झाले, रामदासांच्या जीवनामध्ये ते एक प्रेत जे आहे ते उठलं त्या ठिकाणी, रामकृष्ण आणि विवेकानंद यांच्या जीवनात झालेले आहे. त्याचा अर्थ काय आहे तर म्हणे ते चमत्कार मुद्दाम करत नाही, ते होतात आणि ते कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. ते नाही म्हणत की मी केलं म्हणून, जे की झालं प्रारब्धाने जे झालं ते झालं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी जो आहे ते असतं. म्हणजे हे अत्यंत आवश्यक आहे की त्या ठिकाणी प्रारब्धानेच जे काही होत आहे ते होत आहे. तुम्ही त्याला चमत्कार म्हणा, आश्चर्यवत म्हणा. एखाद्याने जर समजा मी जर काही ओवी सांगितली आणि सहज सांगितलं की ह्या ओवीचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, पुस्तक खोलायला तयार झालं, पुस्तक खोललं आणि तीच ओवी समोर आली, आपण अरे हा तर बडा चमत्कार आहे म्हणून. तसंच अशा प्रकारचं आहे की ह्या ठिकाणी ह्या विचारांमध्ये गुंतू नये की विचार केला आणि तुमचा फोन आला. तर हे सर्व कसं आहे तर म्हणजे हे सर्व जे आहे ते प्रारब्धाने सर्व चाललेलं आहे, आम्ही काही करत नाही. आणि ह्याला जास्त जे आहे ते आम्हाला आवश्यकता नाही त्याच्याबद्दल विचार करायची. म्हणजे जादू ऋण झाला, साबरी विद्या झाली. आत्ताच नाथ संप्रदायाचं ओळख म्हणून आपण कार्यक्रम केला. साबरी विद्येचं त्यांचं जे आहे ते म्हणजे मूलभूत त्यांची विद्या जी आहे, साधना आहे, ती साबरी विद्या आहे त्यांची साधना जी आहे. तर त्याच्यामुळे जर काही चमत्कार त्या ठिकाणी होत असतील, होतात असं नाही की होत नाही म्हणून म्हणत नाही, होतात. पण हे सर्व शुद्ध कसं आहे, हे सर्व शुद्ध ज्ञानाच्या वेगळं आहे असं आपल्याला दासबोधामध्ये लिहिलेलं आहे. ऐका शुद्ध ज्ञानाचे लक्षण भावे आपण असे आपण ह्या ज्ञान. म्हणजे ज्ञान खरं कोणतं ह्याच्याबद्दल त्यांनी शहानिशा करून दिलेला आहे, दूध दूध पाणी पाणी करून दिलेलं आहे. मग आता हे सर्व सांगायची वेळा का आली की आम्ही दैनंदिन जीवनामध्ये असं फसतो, असा आम्ही विचार करतो की अरे माझे काहीतरी काम होऊ दे, माझ्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे, आता मी फसलो आहे, आता मी संकटात आहे, आता मला खूप त्रास होतो आहे, तर देवा मला याच्यातनं काढ. तर म्हणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हा जो भोग आम्हाला आलेला आहे हा प्रारब्धामुळे आलेला आहे. आणि ह्या प्रारब्धामुळे आम्हाला सुख आणि दुःख जे काही होत असेल
चांगलं झालं असेल तर सुख होईल आणि वाईट झालं असेल तर दुःख होईल. एक दिवस सुख होईल, दुसऱ्या दिवशी काय होईल तर म्हणजे दुःख होईल. हे कशामुळे आलं तर एकनाथ महाराज असं म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, प्रारब्धामुळे तो भोग आलेला आहे. पण ह्या भोगाचा नाश करणं कुणाच्या हातात आहे तर म्हणजे हरिकृपे त्याचा नाश झाला. ज्याच्यावर हरीची कृपा आहे त्याचा नाश झाला. म्हणजे हरीची कृपाचा अर्थ काय झाला या ठिकाणी, ज्याला ज्ञान झालेलं आहे की हा मी नाही आणि तो मी आहे, तत्वमसी ह्या महावाक्याचा ज्याला बोध झालेला आहे, ज्याला अनुभव आलेला आहे की हा देह मी नाही, म्हणून मग तो ह्या भोगाला काय होईल की हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणजे भोगाचा नाश झालाय, प्रारब्धाचा नाश नाही झालाय. सुखदुःख त्या ठिकाणी येत राहणार, परिस्थिती त्या ठिकाणी चांगली आणि वाईट येत राहणार, पण नाश कशाचा झालाय तर म्हणजे त्या भोगाचा नाश झाला आहे. कोणत्या भोगाचा तर आम्ही जे सुख भोगणार, आम्ही जे दुःख भोगणार, त्या ठिकाणी भोगवृत्ती आमची जी आहे ती जाणं ही हरिकृपा आहे. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की हे हे ऐका शुद्ध ज्ञानाचे लक्षण पाहावे आपणास आपण, ह्याला शुद्ध नाव ज्ञान म्हणायचं. तर हे शुद्ध ज्ञान जेव्हा होईल तेव्हा जो आहे तो कसं होईल, त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला कर्तृत्व नसल्यामुळे, कर्तेपण नसल्यामुळे भोग त्या ठिकाणी राहणार नाही. तर लबाड गुरु जे असतात ज्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, आणि दांभिक गुरु जे असतात, नाना विद्या शिकवणारे जे गुरु असतात, ते कसे तर म्हणे हे जे आहे ते हे त्यांना तर जे आहे ते काहीतरी लोकेशना असते, त्यांना काहीतरी त्याच्यातनं जे आहे ते हवं असतं की माझे जे आहे ते नाव झालेलं पाहिजे त्या ठिकाणी, मला काहीतरी जे आहे ते मिळालं पाहिजे. आणि नाना विद्या शिकवणारे गुरु असतात ते आणखीन वेगळं, की संगीत आहे, नाच आहे, गाणे आहे, तर सर्व काय म्हटलं की याच्यामुळे जे आहे त्यांनी सुरुवातीला दिलेले ह्या ओव्या जे आहे त्यानंतर दिलेले आहे पुढे की साहित्य संगीत राग ज्ञान गीत नृत्य तानमान नाना वाद्य शिकविते जन तेही एक गुरु. तर अशा प्रकारच्या ज्या या ओव्या आहे, या ओव्या आहेत 4थ्यापासून 8 पर्यंत. तर त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी असं सांगितलंय की गायत्री मंत्राचा जरी त्यांनी उपदेश केला आमच्या वडिलांनी किंवा आमच्या गुरुने, तरी म्हणजे ते गुरु आहे, त्यांना मान द्यावा, पण जे आहे ते खरे गुरु नाही. तर म्हणून कुळोपाध्याय ज्याला म्हणतात तेही आमचे गुरु, शिक्षक जे आहे वर्गामध्ये तेही आमचे गुरु, जॉब कोणी शिकवतं, जॉबमध्ये गेल्यानंतर आम्हाला कोणी ट्रेनिंग दिलं जातं, आजकाल पुष्कळ ठिकाणी आहे ट्रेनिंगचे प्रथा, किंवा ट्रेनिंग घ्या मग तुम्ही जॉबला सुरुवात करता, तर ते सुद्धा आमचे शिक्षक आहे. आई वडील हे आमचे गुरु आहे, आणि वडील गायत्रीचा मंत्र देतात तेही आमचे गुरु आहे. पण ह्या सर्वात कोणती विद्या जी आहे ती श्रेष्ठ आहे तर म्हणजे अध्यात्म विद्या विद्याना. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत जे सांगितलेलं आहे की अध्यात्म विद्या विद्यानाम, तर ती सर्व जी आहे ती कशी आहे तर ती म्हणे श्रेष्ठ आहे. आणि अशी श्रेष्ठ विद्या जी आहे ते त्यांनी या ठिकाणी 9 ते 19 मध्ये खऱ्या गुरुचं लक्षण या ठिकाणी सांगितलंय. कशामध्ये? सद्गुरु लक्षण मध्ये 9वी ते 19वी होई, की जे तुम्हाला खरी विद्या सांगतात. म्हणजे जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारी निरसी जीवात्म्या परमात्म्याशी ऐक्यता करी. म्हणजे तो ब्रह्मज्ञानाशिवाय आणखीन काही बोलत नाही आणि जीवाशिवाचं जे आहे तो ऐक्य करतो. बिघडले देव आणि भक्त जीवशिवपणे द्वैत त्या देवभक्ता एकांत करीतो सद्गुरु. तेच आहे देव, मी भक्त आहे, तो देव आहे. पण नंतरच्या काळामध्ये काय होतं, सद्गुरु कृपा झाल्यावर देव आणि भक्त एक होतात. भवव्याघ्रे घालून उडी, संसार आहे, मी आहे संसारामध्ये, संसार माझा आहे, माझं कुटुंब आहे, माझं ऑफिस आहे, माझा समाज आहे, माझं राष्ट्र आहे, माझा हा संसार जे आहे, भव व्याघ्रे घालून उडी. भव हा भव आहे, हा संसार आहे माझा. तर या संसारामध्ये काय केलं? व्याघ्रे म्हणजे सद्गुरु व्याघ्र रूप घेऊन आला आणि संसारामध्ये त्यांनी उडी घालून मला संसारापासून वेगळं केलं. कसं? गोवत्साचं तळात उडी. जसं गो म्हणजे ईश्वर आणि वासरू म्हणजे जीव, तर त्यांनी दाखवलं त्या जीवाला की अरे तू जीव नाही, तू ईश्वर आहे, परमेश्वर आहे. आणि केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. प्राणी मायाजाळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. तर आम्हाला संसाराचं दुःख जे आहे ते सर्वांनाच माहिती आहे. मग सद्गुरु काय करतो? तर म्हणजे सद्गुरु या ठिकाणी येऊन जे आहे ते आम्हाला समज देतो, समज देतो की खरं काय आहे. म्हणजे मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो,
आम्ही समजतो आम्ही बंधनात आहोत म्हणून आम्ही दुखी होतो. सद्गुरू मला सांगतो की अरे त्या मनाला समजवतो की तूच कारण आहे तुझ्या बंधनाकरता तुझ्या दुःखाकरता. कारणम बंध मोक्ष म्हणजे असं की मोक्षाचं कारण तूच आहे, म्हणजे असं की तू विचार कर की तू ज्याच्याशी अटकून पडलेला आहे ते तू नाही. आणि वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालून येत आली तो सद्गुरू जाणावा. म्हणजे हे त्यांनी काय आहे की शेवटी वासनामुळेच हे सर्व आपलं जग कसं आहे तर म्हणजे हे वासनामयच आहे. हे सर्व जग जे आहे ते म्हणजे आहे ते वासनेच्या बंधनाची म्हणजे वासना नदी महापुरी असं लिहिलंय त्या ठिकाणी. म्हणजे वासनेला त्यांनी काय म्हटलंय की एक प्रकारची वासना नदीला महापूर आलेला आहे. वासना नदीचा महापूर असतो म्हणजे वासना कमीच होत नाही, त्या भयंकर ज्या आहेत त्या खूप असतात त्या. आणि जीव त्याच्यामध्ये गटांगळ्या खात खात काय होतो तो बुडण्याच्या बेतात येतो आणि अगदी दीनपणे तो मदत मागतो. आणि त्यावेळी सद्गुरू उडी घालून त्या ठिकाणी ते येतात आणि त्याला वाचवतात आणि त्याला ते म्हणतात की तू, त्याला सद्गुरू म्हणतात. म्हणून वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. तर अशा वासना कधी थांबत नाही. वासना नदी कधी थांबत नाही, तर वासनाही कधी थांबत नाही. स्वप्नामध्ये ते असतातच त्या ठिकाणी. तर गर्भवासाती साकडी इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊनी शीघ्र सोडी तो सद्गुरू स्वामी. म्हणजे गर्भवास, परत परत पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, एक अर्थ हा झाला की आम्हाला जो परत परत गर्भवास येतो पण आम्हाला आनंद असतो. आम्हाला असं वाटतं की नाही ह्या हवं, हे सर्व जग हवं, संसार हवा, वासना ज्या आहेत त्यांना पूर्ण व्हाव्या, अशाच प्रकारची नेहमी प्रवृत्ती असते. मग परत जन्म घ्यायचा तरी मग त्याच्यामध्ये आम्हाला काही त्रास नाही, अशा प्रकारचं जी आमची जी वृत्ती असते. तर म्हणे ही सर्व इच्छा बंधन जे आहे ते काय होतं तर म्हणे हे ज्ञान देऊन तो शीघ्र सोडी. मग तो जो आहे तो काय करतो तो म्हणे तो सद्गुरू जे आहे ते आम्हाला सांगतो की ही वासनाच्या बंधनाची बेडी आहे आणि ही इच्छा बंधनाची बेडी आहे ती, आणि तो ज्ञान देऊन आम्हाला सोडवतो. आणि फोडणे हे खूप महत्वाची ओवी, पुढची ओवी. फोडणे शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निज सार, तोची गुरु माहेर अनाथांचे. याचा अर्थ श्री गुरु बेलसऱ्यांनी या ठिकाणी जो केलेला आहे तो कशा प्रकारचा आहे तर त्यांनी सांगितलंय की जीव कसा असतो तो म्हणे तो एकदेशी असतो. त्याला शब्दानेच जे आहे ते सद्गुरूला सांगावं लागतं, म्हणजे उपदेश शब्दानेच करावा लागतो. आणि अर्थ कसा आहे म्हणजे शब्दाचा अंतरंग आहे. मग सद्गुरू प्रथम शब्दावरून अर्थाकडे नेतो, लक्षाकडून लक्षाकडे नेतो. परमात्मा त्या अर्थाचा लक्ष असतो आणि तेच आपलं सर्वस्व म्हणजे आत्मस्वरूप आहे असं त्याला जे आहे ते सांगून त्याला आत्मस्वरूपाकडे नेतात. त्याचं त्याला विश्रांती स्थान ते दाखवतात. म्हणून जे आहे ते जीव कसा असतो तो म्हणजे हा एकदेशी असतो. जीव एकदेशी बापुडे. एकदेशीचा काय अर्थ झाला तर म्हणजे हा एकांगी असतो, अपूर्ण असतो, स्थळकाळ स्थळकाळाच्या बंधनामध्ये असतो तो या ठिकाणी. आणि जे आहे ते परिच्छिन्न असतो, सीमित असतो. आणि ब्रह्म कसं आहे तर म्हणजे ब्रह्म सर्वदेशी आहे, सर्वांगी आहे, परिपूर्ण आहे, स्थळ काळाचं त्याला बंधन नाही आणि अपरिच्छिन्न असतं. मग हा सद्गुरू काय करतो या ठिकाणी तो फेडी संसार साखळे वचन मात्रे, वचन मात्र लिहिलंय. वचन मात्रेचा अर्थ हा झाला की त्यांनी शब्दांनी तो शक्तिपात करतो आणि ते शब्द जीवाच्या सूक्ष्म शरीरात घुसतात. जीवाची अंतरंग बदलण्याकरता विलक्षण बदल ते या ठिकाणी घडवून आणतात. म्हणजे वेदाचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळवरी उद्गार वचने. म्हणजे वेदाचा जे अर्थ आहे, वेदाचा जो खोल अर्थ आहे, वेदाचा जो गुह्यार्थ आहे, भगवद्गीता सांगते ना गुह्य ज्ञान जे आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर हे जे अर्थ गुढार्थ आहे तो काढून जो आहे अपत्यापरी, म्हणजे लहान मुलाप्रमाणे लहान मुलाला आई खाऊ घालते त्याप्रमाणे जे आहे शिष्या श्रवणी कवळभरी उद्गार वचने. लहान मुलाला लहान लहान घास आई भरवते त्याचप्रमाणे सद्गुरू जो आहे हे ज्ञान आम्हाला जे आहे हळूहळू शिष्याच्या कानामध्ये त्या ठिकाणी रुजवतात असं ते म्हणतात, श्रवण करवतात. आणि शिष्याचा जसा अधिकार असेल, जशी त्याची धारणा शक्ती असेल त्याप्रमाणे त्याला जे आहे ते घास देतात. म्हणजे त्याप्रमाणे त्याला जे आहे ते सोपी करून सांगतात.
आणि संदेह निशेष जाळी म्हणजे आहे ते वेद असो शास्त्र असो कोणी पण काही पण असो ते संदेह जो आहे तो सर्व त्याचे त्या ठिकाणी जातात. संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेद विरहित टवाळी करूच नाही. जे जे मन अंगीकारी ते ते स्वयं शुद्ध करी. म्हणजे सर्व प्रकारचे संशय जे आहे ते तोडून टाकतात आणि मोठ्या आदराने स्वधर्माचं सद्गुरू सुद्धा आचरण करतात. हे आता झालं वरती. पण आता जे जे मन अंगीकारी म्हणजे काय की म्हणजे मनात जे जे येतं ते कोणाची लाज भीड न बाळगता ते उघड करतात. ते काही सद्गुरू नव्हे, ते भिकारी. म्हणजे मग त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की भाई तुम्हाला शिष्य म्हणून कुणी जर समोर आला तर त्याला काय हवंय त्याप्रमाणे हे बोलतील सांगतील. असं सद्गुरू बद्दलचं जे आहे ते ते जे आहे ते म्हणतात की हा सद्गुरू नाही हा गुरु आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे ते त्याला त्यांच्याकडनं काहीतरी हवंय म्हणून तो म्हणतो की तुला हे हवंय ना मग त्याप्रमाणे तो जो आहे तो उपदेश करेल वागेल त्याला काहीतरी सांगेल. तर त्या अशा गुरुला त्यांनी भिकारी म्हटलेलं आहे किंवा तो भिकारी आपल्या मागे लागण्यासाठी आला असे समजावे. कारण सद्गुरू तो मुक्त असतो, सद्गुरू तो बंधन रहित असतो. सद्गुरू तो जो आहे तो आपल्या मनाला गुरासारखं मुकाट सोडत नाही. आमच्या मनाला कसं आहे की आमच्या मनाला जे वाटतं ते आम्ही त्याच्या पाठीमागे जातो. पण सत्पुरुषाची मुक्तावस्था ही आत्मज्ञानातून प्रगट होणारी असल्यामुळे त्याची अतिमानवाची जी अवस्था असते तशा प्रकारची होते. तो वासनेच्या अधीन होऊन बेश्रमपणे इंद्रिय भोग भोगण्यासाठी कोणालाही म्हणत नाही सांगत नाही. त्याची ती हीन वृत्ती नसते ती तशी त्याची त्याला ते पशुवृत्ती म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर तो आपल्या शिष्याला साधनात कसं राहावं आणि इंद्रिय दमन कसं करावं ह्याच्याबद्दलची जी आहे तो धारणा सांगतो. न करविती आणि असं जर कोणी करत नाही तर मग ते गुरु ते सद्गुरू नव्हे. शिष्यासन लावी ती साधन न करविती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याचे तिनं मिळाले तरी ते जावे. आता ही सुद्धा प्रसिद्ध होई या ठिकाणी म्हणून वाचली मी की म्हणजे आहे जे इंद्रिय दमन जे करवत नाही तर मग जे आहे ते असे सद्गुरू ते म्हणतात की हे सद्गुरू नाही. जे इंद्रिय दमन करवतील. कारण असं की आम्ही इथे वासना निवृत्त करण्याकरता आलो आहे आणि सद्गुरू जर वासनामध्ये अटकलेले असतील तर कसं काय करायचं. म्हणून म्हणत नाही म्हणजे जर ते स्वतः इंद्रिय दमन त्यांच्यामध्ये आहे आणि ते शिष्यांकडून ते इंद्रिय दमन करवतात. आणि असं जर नसेल तर असे जर कोणी गुरु असतील तर त्याला त्यांनी सोडून द्यावं. म्हणून त्यांनी 28व्या ओवीमध्ये म्हटलंय की जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा. म्हणजे ज्या ठिकाणी शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारात साधनेचं आचरण आहे हे दोन आवश्यक आहे. ज्ञान आहे आणि आचरण आहे. तर आपले गुप्त आत्मस्वरूप तो त्या ठिकाणी दाखवतो. तर अंतर्यामी खरे ब्रह्मज्ञान आणि नित्याच्या बाह्य व्यवहारामध्ये कसं साधकाला शोभेल असं आचरण असं ते सद्गुरू त्या ठिकाणी जो आहे तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा. देखणे दाखविती आदरे मंत्र फुंकिती करण्याद्वारे इतुकेच ज्ञान ते पामरे अंतरली भगवंता. त्यांना असं म्हणायचं की मंत्र दिला कानामध्ये काही प्रकाश दाखवला काही सुगंध दाखवला असे अत्यंत अनुभव जर कोणी गुरुने दाखवले तर असं नका समजू की जो आहे तो खरा गुरु आहे. तो सद्गुरू नाहीये. हे असे स्वतःला जे आहे ते भगवंतापासून स्वतः दूर आहे. ते त्याच्यामध्ये शब्द स्पर्श रसरूप गंधामध्ये अडकलेला आहे आणि तेच तुम्हाला जे आहे ते दाखवतात. मग खरे गुरु कोण तर म्हणे बाणे तिहीची खूण तोची गुरु सुलक्षण तेथेची रघावे शरण अत्यादरे मोक्षे. म्हणजे शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती याचा जो संगम ज्या ठिकाणी झालेला आहे आणि जो उत्तम लक्षणाने संपन्न आहे अशी सद्गुरूची खूण आहे. आणि अशा ठिकाणी आम्ही शरण जाऊ. पण ऑन कॉन्ट्ररी असंही आम्हाला पाहायला मिळतं की अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परिविषयी लोलंगता. त्याचं काय आहे की त्याला जे आहे ते खूप छान बोलता येतं. त्याचा अभ्यास खूप आहे आणि त्याचा अभ्यास खूप असल्यामुळे जो आहे तो कसं आहे तर म्हणजे त्याचा अभ्यास खूप असल्यामुळे जो आहे तो लोकांना एकदम त्याच्यावर ते अट्रॅक्ट होऊन जातात आकर्षण होऊन जातात. पण विषयी लोलंगता पण विषय लंपट आहे तो. मग असा जर कोणी असेल की जो विषय लंपट आहे आणि खूप छान उत्तम बोलतो तर म्हणे त्याला असं समजावं की ही बुद्धीची करामत आहे त्याच्या. ही शेवटी बुद्धीचीच करामत आहे आणि आत्मतत्व बुद्धीच्या पलीकडे. मग त्याच्या बुद्धीची जर करामत असेल वेदांत उत्तम रीतीने जगणे ही परमार्थाची गुरुकिल्ली असं म्हणतात श्री गुरु बेलसर या ठिकाणी.
मग आता वेदांत जर जगणं ही परमार्थाची जर गुरु किल्ली असेल आणि तो जर विषयी लोलंगता असेल तर मग ही बुद्धीचीच करामत झाली शेवटी, की त्याला जे आहे खूप उत्तम बोलता येतं. पण दोन्ही जर असेल तर उत्तमच. पण परमार्थाला पहिले नसेल तरी चालते, दुसरे मात्र हवेच हवे. याचा अर्थ काय झाला की पहिलं चालतं म्हणजे त्याला आचरण हवं, एक वेळ बोलता नाही आलं तरी चालेल असं त्यांना म्हणायचंय. तर अशा प्रकारे ते हे का म्हटलं या ठिकाणी, पुष्कळ आम्हालाही असं वाटतं की बाबा चार चार लोकांना काही सांगता आलं तर आम्हाला जे ज्ञान झालं तर असं नाहीये. तर म्हणे हे जे आहे ते अद्वैत निरूपणे आघात वक्ता परी विषयी लोलंगत. आम्ही विषयामध्ये किती अडकलेलो आहोत हे आमचं आम्हाला पाहायचं. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं की सद्गुरू आणि शिष्य लक्षण हे आपण एक समर्थांचं वाङ्मयाच्या हिशोबाने त्याचा आपण अभ्यास करतो आहोत आणि अशा प्रकारे आपण पुढे जाणार आहोत की मुख्य मुख्य जे आहे ते ओव्या घेणार आहोत म्हणा किंवा मुख्य विचार या ठिकाणी कोणते आलेले आहेत त्याचं चिंतन करणार आहोत. तर ह्या प्रमाणे जर तसं पाहायला गेलं तर हे अत्यंत आवश्यक आहे हे विचार करणं की मला काहीतरी येतं का, माझ्या बुद्धीची काही करामत होऊन राहिली का या ठिकाणी. पण परमार्थाला बुद्धीची करामत नसेल तरी चालेल, पण दुसरं मात्र हवं म्हणजे विषयी लोलंगता नको असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे पूर्वी निरूपणी पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयाचे सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे योगे. म्हणजे असं की पूर्वी मोठे ज्ञाते विरक्त आणि भक्त होऊन गेले, त्यांची योग्यता भगवंताच्या बरोबरीने होती आणि सिद्धीवर झाल्याने अंगी अंगी त्यांच्या खूप सामर्थ्यही होतं. मग त्याप्रमाणे ते दाखवायचं त्यांचं जे आहे ते की म्हणजे जसं विलक्षण सामर्थ्य होतं ते आपल्या वर्षी नाही म्हणून आपलं नुसतं ज्ञान वर्थ असं कुणाला तरी वाटेल. तर म्हणे नाही, म्हणे असं नाही. कुणी जर चमत्कार करत असेल ते आम्हाला येत नाही, कुणाला सिद्धी प्राप्त झाल्या आणि ते आम्हाला येत नाही, तर म्हणे नाही. जे आहे दृश्यामधून सुख घेण्याची वासना जिथे समूळ नाहीशी होते तेव्हाच भगवंताची भेट होते. हे फार म्हणजे $1,000,000 स्टेटमेंट आहे या ठिकाणी अध्यात्माचं. काय म्हणजे दृश्यामधून सुख घेण्याची वासना, हे कुठे लिहिलंय तर म्हणजे 36वी ओवी पहा. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरीत येते वोखटे शब्द ज्ञाते कामिक. म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला वासना दृश्यामधून वासना घेण्याची इच्छा राहणार नाही तेव्हाच आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, नाही तर होणार नाही. हा एक काळ्या पथरावरची लकीर आहे. डॉक्टर काकांनी सुद्धा मला जेव्हा आले होते इथे तेव्हा एकदा आम्ही आंघोळीला गेलो होतो समुद्रावर, तर त्यावेळेस वापसी येताना त्यांनी म्हटलं की डॉक्टर साहेब जोपर्यंत हे खरं म्हणजे हे खरं जोपर्यंत वाटतं आहे तोपर्यंत त्याची प्राप्ती होणार नाही, भगवंताची प्राप्ती होणार नाही. तोपर्यंत हे तुमचं जग तुम्हाला खरं वाटतंय, मी आणि माझा खरं वाटतं आहे, तोपर्यंत त्याची प्राप्ती नाही. तोच अर्थ या ठिकाणी आहे की दृश्यामधून सुख घेण्याची वासना जेव्हा समूळ नाहीशी होईल तेव्हाच भगवंताची भेट होईल. बहुत ज्ञाती नागवली कामनेने बेडी केली. म्हणजे चांगले चांगले लोक जे आहेत त्यांची इच्छा जात नाही. निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत. असा विरळाच कोणीतरी सद्गुरू असतो की जो त्याला आम्ही सद्गुरू म्हणतो. नाही तर जे आहे ते कामना कोणती ठेवायची, तर मग त्यांनी लिहिलंय पुढे की ईश्वरे वीण जी कामना 42 मध्ये तेणेची गुणी नाना यातना पावती होती पतना वरपडे प्राणी. 42वी जी आहे ते की मला भगवंत हवा ही एकच वासना तापदायक नाही, असं श्री गुरु बेलसरे या ठिकाणी म्हणतात की भगवंत हवा ही एकच वासना, आम्हाला एकच वासना हवी की मला भगवंत हवा, आणि हीच तापदायक नाहीये. याखेरीज जितक्या सर्व वासना आहेत त्या काहीतरी अनेक प्रकारचे दुःख निर्माण करतील आणि त्याच्याच मागे आम्ही लागलो तो अखेर अधपात होईल. आणि हा मुद्दा फार महत्वाचा असे लिहिले यांनी या ठिकाणी, कारण आपण सामान्य माणसे वासना वाचून राहत नाही. आणि हे जर खरं आहे तर समर्थ असं म्हणतात की वासना ठेवायचीच झाली मग कोणती ठेवायची, तर म्हणजे भगवंताच्या दर्शनाची ठेवावी, त्या वासनेपासून दुःख निर्माण होणार नाही आणि आपल्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणजे कोणती वासना त्या ठिकाणी ठेवावी आणि कोणती ठेवू नये हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे आपल्याला समजायला करतं. आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्यांनी असं लिहिलंय की 44-45 ओवी जे आहे ते की मुख्य सद्गुरूची लक्षणं आधी पाहिजे विमळ ज्ञान आणि निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. ब्रह्मज्ञान त्याला असलं पाहिजे, तसं
म्हणजे त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी त्याचं निश्चल समाधान असलं पाहिजे आणि आत्मस्वरूपामध्ये अखंडपणे तो स्थिर असला पाहिजे, असं त्याला ते सद्गुरू म्हणतात या ठिकाणी. तोच समाधान रूप होतो, तो स्वसहज धर्मापासून डळत नाही. आणि मग काय म्हणतं की त्यावनी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचार्य निर्मळ स्वधर्म विषयी. सद्गुरू कसं आहे तर म्हणे अतिशय वैराग्य संपन्न आहे, त्याचं मन कुठेही गुंतलेलं नाही, शुद्ध आचार कसा आहे, अत्यंत निर्मळ आहे. आणि असं जर त्या ठिकाणी असेल तर म्हणे येथे सारासार विचार जेथे होय जगदोद्धार, नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. म्हणून ज्या प्रकारे नऊ प्रकारची भक्ती आचारली जाते आणि साधन मार्गात अत्यंत महत्व असते, ते सद्गुरूचं लक्षण आहे असं श्रोत्यांनी समजावं. ते सद्गुरू बद्दलचं जे महात्म्य आहे आणि दांभिक गुरुचं जे आहे ते त्याच्यापासून आपण लक्षात ठेवावं. आणि आम्ही जे आहे ते कुठे कुठे त्याबद्दल जे आहे ते सावध राहावं, हा सर्व उपदेश ह्याच्यामध्ये आहे. 22वी ओळी सांगते की ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण, नीती न्याय मर्यादा, म्हणजे जे आहे ते हे सर्व त्या ठिकाणी असायला हवं. आत्मज्ञान, वैराग्य, उपासना, स्वधर्म कर्माचं आचरण, भगवंताचं साधन, हरिकथा निरूपण, श्रवण, मनन, नीती न्याय मर्यादा, हे सर्व हवं. यामध्ये एक उणे असे त्याने ते विलक्षण दिसे. म्हणजे हे सर्व हवं त्या ठिकाणी, तुम्हाला सुटका नाहीये. यू कॅनॉट से ओनली की आम्ही अमक करू, उपास तापास करू, तीर्थयात्रा करू, नुसतंच भजन करू, त्यांनी नाही होते. म्हणतात सर्व काही त्या ठिकाणी हवं. आणि कुणी असं म्हणे की तुम्ही असं म्हणता की नुसतंच भजन करू म्हणजे आम्ही नामस्मरण करून काही होणार नाही का? पण ठीक आहे, नामस्मरण करून होईल, पण पुढे तुम्हाला सुद्धा जावंच लागेल त्याच्यामध्ये सुद्धा. तर म्हणूनही ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन. भजन आमचं जे आहे ते भजन व्यवहारामध्ये त्याचं आचरण दिसलं पाहिजे, त्या भजनाचं त्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी आम्हाला दिसलं पाहिजे. आणि ह्यामध्ये एक कोण तरी ते विलक्षण दिसे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि सद्गुरूमध्ये काय तर म्हणे सर्व ह्या ठिकाणी प्रकट असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत नाही. कारण तो बहुतांचा पालन करता, त्याची बहुताची चिंता, नाना साधने समर्था सद्गुरू पाशी. मग तो जसा मनुष्य असेल त्याप्रमाणे तो त्यांना साधन देतो असं म्हणतात. आणि साधने विणे परमार्थ प्रतिष्ठे तो मागवता सभेचं भ्रष्टे, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. साधनाशिवाय जर तुम्ही परमार्थ पोचण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही ते. म्हणजे साधना तुम्हाला करावीच लागेल, तुम्हाला काहीतरी नियम टाकावाच लागेल स्वतः करता, आणि त्या नियमाप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल. जर तुम्ही नियम पाळला नाही आणि तुम्ही म्हणा मी परमार्थ करतोय, तर म्हणे नाही म्हणे तसं, मग तसं नाही जमणार तुम्हाला. म्हणजे आचार उपासन सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती, जळत यांची महंती कोण पुसते. म्हणजे असं कोणी म्हणेल की मी गुरु आहे म्हणून, आणि तो जर आचार, आता आम्हाला काहीच आवश्यकता नाही का उपासना करायची, आता आम्हाला काहीच आचार करण्याच्या, कारण आम्ही मुक्त आहोत, मग आम्ही जसं करेल तसं चालेल, असं होतं का? तर म्हणून त्यांनी म्हटलं की जळत याची महंती कोण पुसे. आम्ही सुद्धा जेव्हा परमार्थ मार्गामध्ये, आता इथं गुरुचं झालं, पण आम्ही साधनेमध्ये या ठिकाणी आहोत, तर आमची साधना आणि आम्हाला जे तत्व पटतात, जे मनामध्ये आम्ही रुजवतो, त्याप्रमाणे आमचं आचरण आहे की नाही, हे जर नसेल तर मग हे सर्व दासबोध अभ्यास वर्गाचा काही उपयोग नाही त्या ठिकाणी. दासबोध अभ्यास वर्ग याच्याच करता आहे की थोडंस आम्ही त्यातून काहीतरी घ्यावं आणि ते आचरणामध्ये जे आहे ते आणावं, आणि तोच खरा साधन मार्ग आहे असं ते म्हणतात या ठिकाणी. नाही तर जळो द्यायची म्हणती जसं आहे, मग ते साधकाला सुद्धा तोच उद्देश आहे की मग तुमची साधना, साधक तुमचं साधक पण जळो तुम्ही जर केलं नाही तर. कर्म उपासनेचा भाव जेथे तेथे बकादेशी झाला ठाव, तो कानकोंडा समुदाव प्रपंची हस्ती, असं ते म्हणतात. की ज्या कर्मामध्ये परमार्थामध्ये कर्म नाही, उपासना नाही, ते जर जागा नसेल तर मग जे आहे ते अशा लोकांचा परमार्थ मिंधा असतो. प्रापंची लोक त्यांना हसतात. आणि नंतर मग जे आहे त्या काळाला जे आहे ते लोक जे फकीर वगैरे बरेचसे त्या ठिकाणी होते, फकीरांचं जे उपदेश घेत होते त्याच्याबद्दलचं थोडंसं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी असा विचार दिला आहे की आता असो हा विचार स्वय, म्हणजे 64वी ओवी, की आता असो हा विचारू स्वय आधीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे. म्हणजे जे आहे ते आपल्याच जातीचा जर गुरु असेल तर तुम्हाला तुमचं जीवन सुलभ होईल, सरळ होईल, असं त्यांचा स्वतःचा तो पर्सनली आहे. आता आजच्या काळाला जे आहे तसं काही राहिलेलं नाहीये. आजच्या काळाला काय आहे आम्हाला की म्हणजे ज्या ठिकाणून शेवटी मूळ काय आहे, मूळ जे हे आहे की ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे,
आणि त्याचाच आम्हाला सहवास झाला ब्रह्मज्ञान झाल्याचा. तर तो कसा आहे तर म्हणे तोच आमच्याकरता सद्गुरू आहे. जे जे काही उत्तम गुण तिथे सद्गुरूची लक्षण तथापि मांगू ओळखणं होय जेणे. म्हणजे हे जे आहे ते सद्गुरू कसा आहे तर म्हणे सद्गुरू जो आहे तो उत्तम लक्षण त्याचे आहे. तथापि सांगू ओळखणं होय जेणे. म्हणजे त्यांनी सांगितलंय की उत्तम गुरु जे आहे ते कसे असे सर्व त्यांनी सांगितले. नंतर मग त्यांनी नुसत्याच मागच्या 4-5 ओळ्यांमध्ये 5-6-7 ओळ्यांमध्ये जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जो गुरु जे देईल तो तो गुरु. म्हणजे मंत्र गुरु, यंत्र गुरु, तंत्र गुरु, वस्ताद गुरु, राजगुरु, कुळगुरु, विद्यागुरु, कुविद्या गुरु सुद्धा म्हटलंय. तुम्हाला जर तो वळणाला बरोबर लावत नाही तोही तोही वाईट मार्गाला जाणार आणि तुम्ही वाईट मार्गाला जाणार आहे. तर असं नको त्या ठिकाणी. स्वप्न गुरु, दीक्षा गुरु, प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वय गुरु, आपला आपण स्वतःला सांगतो तो गुरु आहे म्हणून. ते सर्व जे आहे ते जे जे यातीचा जो व्यापारू तेथे तितके सद्गुरु. स्वतः लोहार हे जे ते आपल्याला शिकवतील किंवा तू असं कर ते सुद्धा त्या व्यवहाराचे गुरु झाले. वाचा पाहता विचारू उदंड आहे. उदंड गुरु असे आहे. ते मोक्षदाता सद्गुरु नाहीये. जो मोक्षाचा सद्गुरु तो वेगळाची असे. मोक्षदाता सद्गुरूचं वर्णन या ठिकाणी त्यालाच त्यांनी सद्गुरू म्हटलंय की असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचार, पण तो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाचे असे. तर म्हणून नाना सद्विद्येचे गुण सद्विद्या ज्या गुरुकडे आहे आणि ज्याचं कृपाळूपण आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू. तसंच इथे यावरी कृपाळूपण हे सद्गुरूची लक्षणं जाणीचे श्रोती. तर या प्रकारे जे आहे ते आपण सद्गुरूचं हे पाहिलं आणि या ठिकाणी थांबणार आहोत. आता तुम्ही असं विचार करा की मी वाचला तुम्ही समाज शिष्य लक्षणाचा आणि सद्गुरूचा कसं काय सर्व हे झालं. त्याचं उत्तर एवढंच आहे की सद्गुरू आणि शिष्य समर्थ वाङ्मयामध्ये त्याची काय संकल्पना आहे हे आपण चालू ठेवू. सद्गुरूचे सर्व आणखीन काही समर्थ वाङ्मयामध्ये काही पॉईंट्स दिलेले असतील, मुद्दे दिलेले असतील सद्गुरूबद्दल, ते आपण पुढे पाहणार आहोत. ते काही 2-4 पॉईंट असतील. मग शिष्याबद्दलची जे संकल्पना आहे समर्थांच्या त्याच्यावर जाणार आहोत. म्हणून अशा प्रकारे समर्थ लक्षण, आपलं सद्गुरू लक्षण आणि शिष्य लक्षण याचा अभ्यास करायचा या ठिकाणी मानस आहे. याप्रमाणे आपण मानस अभ्यास करतो आहोत. ही दिशा दाखवण्याचं काम परमेश्वराचंच आहे, डॉक्टर काकांचंच आहे, सद्गुरूचं आहे. त्यांना वंदन करून मी या ठिकाणी विराम घेतो. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्